विद्यार्थी मित्रांनो, यश अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आपण आज या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेची जी प्रश्नपत्रिका असणार आहे त्याचं स्वरूप जे आहे त्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत, म्हणजे न्यू क्वेश्चन पेपर फॉर्मॅट। विशेषतः या क्वेश्चन पेपरचा आपण ज्यावेळी विचार करू आणि त्यावर चर्चा करू त्यावेळेस आपण केमिस्ट्री हा विषय त्यामध्ये घेणार आहोत। म्हणजे येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये केमिस्ट्री या सब्जेक्टची प्रश्नपत्रिका, तिचं स्वरूप, यामध्ये असणाऱ्या काही गोष्टी, त्यांचं सगळं डिटेलिंग आपण आजच्या चर्चेमध्ये आणणार आहोत। हा व्हिडिओ आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत मन लावून पाहणं अपेक्षित आहे, कारण तुम्ही परीक्षा देणार आहात। या परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगानं हा व्हिडिओ किंवा ज्यावर आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत हे तुमच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं असणार आहे। सुरुवातीला चॅप्टर वाइज वेटेज, त्यानंतर न्यू क्वेश्चन पेपर फॉर्मॅट डिटेलमध्ये असेल, त्यानंतर न्यूमरिकल्स किती असणारे आहेत त्या प्रश्नपत्रिकेमध्ये, हा एक खूप विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जिव्हाळ्याचा प्रश्न असणार आहे। आणि सगळ्यात शेवटी, म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी, जे विद्यार्थी नीट, JEE किंवा MST CET सारख्या प्रवेश परीक्षांची तयारी खूप जोरात करतायत, मन लावून करतायत, असे काही विद्यार्थी बोर्ड एक्झामिनेशनकडं त्यांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो कसा आहे आणि त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत। तर आपण सुरू करूया। Chemistry subject मध्ये in all there are 16 chapters, and these 16 chapters are divided into 4 areas. One is a physical chemistry, second inorganic chemistry, third organic chemistry, and fourth is a applied chemistry. In physical chemistry there are 6 topics. First topic is a solid state. The weightage of solid state without option is a 3 and with option 5. Second unit is a solutions. Weightage without option 4, with option 6. Ionic equilibria 4, 6. Chemical thermodynamics 6, 8. Electrochemistry 5, 7. Chemical kinetics 4, 6. म्हणजे फिजिकल केमिस्ट्री जर आपण पाहिलं तर त्यामध्ये एकूण मार्क्स 26 असणार आहेत आउट ऑफ 70 आणि 38 मार्क्स आउट ऑफ 98 अशा पद्धतीने असणार आहे। इनऑर्गॅनिक केमिस्ट्री इन्क्लूड्स टॉपिक नंबर 7, 8, 9. Seventh unit is elements of group 16, 17 and 18. Weightage of this unit without option is a 6 and with option 8 marks. Next, transition and inner transition elements 6, 8. Coordination compounds 5, 7. So total weightage of inorganic chemistry is a 17 out of 70. Next, organic chemistry includes topic number 10, 11, 12 and 13. So in all there are 4 topics. 10th topic is a halogen derivatives. Weightage of this unit without option is a 5 and with option 7. Next, alcohols, phenols and ethers 4, 6. Aldehydes, ketones and carboxylic acid 6, 8. Amines 3, 4. म्हणजे इथं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं वेटेज 70 पैकी 18 गुणांचं असणार आहे। Last area of
chemistry is applied chemistry, which includes topic number 14, 15, and 16. 14 topic biomolecules, its weightage without option 3 with option 4. Next, introduction to polymer chemistry 3, 4. Green chemistry and nanochemistry 3, 4. So applied chemistry, it has a weightage of 9 marks out of 70. म्हणजे ह्या 4 वेगवेगळ्या एरियाज मध्ये एकूण 16 चॅप्टरची विभागणी केलेली पाहायला मिळते आणि प्रत्येकाचं वेटेज आउट ऑफ 70 किती आहे आणि आउट ऑफ 98 किती असणार आहे हेही तुम्हाला इथं माहित असणार आहे. म्हणजे एकूण अभ्यास करत असताना या गोष्टीचा निश्चित तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. नाउ विल डिस्कस द व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ दिस व्हिडिओ, दॅट इज द क्वेश्चन पेपर फॉर्मॅट. इथं करणार आहोत. आता हे प्रश्नपत्रिका ज्यावेळी तुम्हाला एक्झामिनेशन हॉलमध्ये मिळेल त्यावेळेस इथं तुम्हाला फ्रंट पेज जे असणार आहे ते या पद्धतीचं असणार आहे. इथं डे म्हटलंय पहा, म्हणजे एक्झामिनेशन ज्या दिवशी सुरू झाली असेल त्या दिवसापासून समजा 6व्या दिवशी हा पेपर असेल तर इथं केमिस्ट्रीचा डे 6 असं लिहिलं जातं. या ठिकाणी यू हॅव टू राईट युअर सीट नंबर और एक्झामिनेशन सीट नंबर. इथं डेट असणार आहे. जनरल इन्स्ट्रक्शन्स ह्या असणाऱ्या आहेत. द क्वेश्चन पेपर इज डिवायडेड इनटू 4 सेक्शन्स. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी. इन ऑल देर आर 31 क्वेश्चन्स. म्हणजे 4 सेक्शन मध्ये एकूण 31 प्रमुख प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील. नाउ सेक्शन ए कंटेन्स क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 1 मध्ये देर आर 10 मल्टिपल चॉईस टाइप ऑफ क्वेश्चन्स इच कॅरिंग 1 मार्क. म्हणजे इथं 10 MCQs असणारे आहेत आणि प्रत्येकी 1 गुण असणार आहे. त्याच सेक्शन मध्ये क्वेश्चन नंबर 2 आहे आणि there are 8 very short answer type of questions carrying 1 mark each. म्हणजे इथं 8 व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन असणार आहेत आणि प्रत्येकासाठी 1 गुण असणार आहे. म्हणजे इथं एकूण आपण जर पाहिलं तर 18 मार्क्स ए सेक्शन ए साठी असणार आहेत. सेक्शन बी स्टार्ट्स फ्रॉम क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 14. So there are 12 short answer type of questions carrying 2 marks each. Out of 12 you have to attempt any 8. म्हणजे कोणतेही 8 प्रश्न तुम्हाला दिलेल्या 12 प्रश्नांपैकी सोडवायचे आहेत. प्रत्येकी 2 गुण असणारे आहेत. म्हणजे इथं 16 मार्क्स बी सेक्शन साठी असणारे आहेत. हे 16 मार्क्स जे असणार आहेत ते विदाउट ऑप्शन असणार आहेत. Now section C starts from question number 15 to question number 26. There are 12 very short answer type of questions carrying 3 marks each. And out of 12 you have to attempt any 8. म्हणजे एकूण 24 मार्क्स सेक्शन सी साठी असणारे आहेत. Section D starts from question number 27 to question number 31. There are 5 long answer type questions carrying 4 marks each and you have to attempt any 3. म्हणजे इथं 12 मार्क्स साठी डी सेक्शन असणारा आहे. पण इथं एक वन थिंग यू शुड रिमेंबर दॅट देर आर 5 लॉंग आन्सर टाइप क्वेश्चन्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे लॉंग आन्सर टाइप क्वेश्चन जे असणार आहे ते केमिस्ट्रीमध्ये फॉर एक्झाम्पल SN1 SN2 रिएक्शन मेकॅनिझम जर एक्सप्लेन इन डिटेल असं म्हटलं तर तिथं तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पार्ट पाहायला मिळेल. अन्यथा संपूर्ण केमिस्ट्रीमध्ये फार डिस्क्रिप्टिव्ह पार्ट असा नाही. किंवा एखादी डायग्राम विचारली त्याचं डिस्क्रिप्शन इतकंच, या पलीकडे जास्त काही असणार नाही. त्यामुळे लॉंग आन्सर खूप दीर्घ उत्तर लिहिताय तुम्ही असं आपल्या केमिस्ट्रीमध्ये नाही. म्हणजे हे 4 जनरल इन्स्ट्रक्शन मधले पॉइंट झाले. त्यानंतर नेक्स्ट 5th यूज ऑफ log table is allowed, use of calculator is not allowed, figure to the right indicate full marks.
म्हणजे इथं क्वेश्चन लिहिला असेल आणि त्याच्या राईट साईडला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जर इथं गुण दिले असतील तर ते मार्क्स त्या प्रश्नासाठी असणारे आहेत. समजा इथं 8 लिहिलं तर त्या प्रश्नासाठी एकूण गुण असणारे आहेत. 7th पॉइंट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे हा जो आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे, लक्षात घ्या. प्रत्येक विद्यार्थ्यानं जाणीवपूर्वक हा 7th जनरल इन्स्ट्रक्शनचा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, कारण हा 10 गुणांसाठी असणार आहे, लक्षात घ्या. फॉर each multiple choice question it is mandatory to write correct answer along with its alphabet. हे खूप महत्वाचं आहे. ऑप्शन्स तुम्हाला माहित आहेत, अल्फाबेट A, B, C आणि D. दीज आर द अल्फाबेट्स. म्हणजे तुम्हाला एखादा MCQ चं उत्तर लिहायचं असेल तर त्यावेळी तुम्ही फर्स्ट यू हॅव टू सिलेक्ट द अल्फाबेट अँड देन यू हॅव टू राईट द करेक्ट आन्सर. समजा A हा अल्फाबेट त्या MCQ चं करेक्ट आन्सर तुम्हाला वाटतंय तर A हा अल्फाबेट होईल आणि त्याच्या पुढे दिलेलं ते करेक्ट आन्सर आहे. सो बोथ टुगेदर यू हॅव टू राईट बोथ टुगेदर. म्हणजे एकत्र टुगेदर लिहिणं अपेक्षित असणार आहे. इथं पुढे म्हटलंय पहा, नो मार्क ऑर मार्क शॅल बी गिवन इफ ओनली द करेक्ट आन्सर ऑर अल्फाबेट ऑफ द करेक्ट आन्सर इज रिटन. म्हणजे इथं जर तुम्ही ए ऑप्शन तुम्हाला वाटतोय तो तेवढाच लिहिला तर 0 गुण, किंवा त्या ए च्या समोर जे करेक्ट आन्सर आहे तेवढं लिहिलं तरी 0 गुण असणार आहे. म्हणजे अल्फाबेट अलॉंग विथ इट्स अ करेक्ट आन्सर या दोन्ही गोष्टी म्हणजे आन्सर लिहिताना अल्फाबेट अपेक्षित असणारा आहे. त्यानंतर हे वाक्य खूप महत्वाचं आहे पहा, प्रत्येक विद्यार्थ्यानं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काय होतं की MCQ सोडवताना बऱ्याच वेळा विद्यार्थी पहिला प्रश्न आहे सेक्शन ए मधला पहिला प्रश्न आहे तो पहिल्या पानावर तो सोडवेल उत्तर पत्रिकेमध्ये, पण पुन्हा त्याला असं वाटतं की यातले काही आपल्याला शंकास्पद उत्तरं वाटतायत आणि मग पुन्हा तोच प्रश्न तो रिपीट करतो काही पेजेस नंतर आणि मग तिथं तो काही उत्तर बदलतो त्याला शंका असल्यामुळं, त्याला वाटलं म्हणून. तर त्यावेळी तिथं एकच प्रश्न 2 वेळा लिहिला गेला उत्तरपत्रिकेमध्ये आणि मग असेसमेंटच्या वेळेस होतं काय की पहिल्यांदा जिथं लिहिलं असेल तिथं जर समजा आपण असं गृहीत धरूया की 7 गुण त्याला मिळाले आणि दुसऱ्यांदा जिथं लिहिलंय त्याला तिथं 9 गुण मिळाले, म्हणजे 2 गुण वाढले. पण तिथं असं होतं की ज्यावेळी ओनली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर्ड फॉर इव्हॅल्युएशन. म्हणजे जिथं तुम्ही पहिल्यांदा हा प्रश्न सोडवला असेल असेसमेंट करताना जिथं पहिला येईल त्याचे मिळालेले गुणच हे फायनल असणारे आहे. म्हणजे पुढं तुम्ही सोडवला आणि पहिल्यापेक्षा जास्त तुम्हाला गुण मिळाले तर ते गुण विचारात घेतले जात नाहीत. कारण मुलं काय करतात, अननेसेसरीली एक्झामिनरला म्हणजे पेपर असेसमेंट करणारा जो असणार आहे त्याला थोडा त्रास दिल्यासारखं होतं आणि त्यामुळे असं कुणी करू नये. त्याची वारंवारता तुम्ही प्रश्नांची टाळावी, नाहीतर तुम्हाला वाटतंय म्हणून लिहिलं तर ते अडचणीचं ठरू शकतं. त्यामुळे विचार करून पहिल्यांदाच तुम्ही हा प्रश्न काळजीपूर्वक सोडा. म्हणजे जिथं सोडवायचा असेल तिथं त्या पानावर सोडा, परंतु तो एकाच ठिकाणी असावा. हे अतिशय महत्वाचं आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून. क्वेश्चन ए स्टार्ट होतोय पहा. क्वेश्चन नंबर 1 मध्ये त्याने असं म्हटलंय की सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर फॉर द फॉलोइंग मल्टिपल चॉईस टाईप क्वेश्चन्स 10 मार्क्स असं म्हटलंय. आणि इथं रोमन स्मॉल लेटर मध्ये दिलेला आहे फिगर, इथं पहा स्मॉल 1 to 10 असं म्हटलेलं आहे, स्मॉल रोमन मध्ये उल्लेख केलेला आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मध्ये 1 ते 10 MCQs असणारे आहेत, म्हणजे 10 MCQs असणार आहेत. परंतु इथं म्हणताना असं म्हटलंय पहा सिलेक्ट means you have to select the alphabet and then you have to write the correct answer. हे दोन्ही एकत्र लिहाल त्याच वेळी तुम्हाला इथं 1 गुण मिळणारा आहे, अन्यथा 0 गुण. म्हणजे तुम्ही फक्त अल्फाबेट लिहिलाय किंवा करेक्ट आन्सर लिहिलंय यू विल गेट 0 मार्क. हे सगळ्यात महत्वाचं असणार आहे. आणि इथं ऑल MCQs आर कंपल्सरी, म्हणजे 10च्या 10 हे कंपल्सरी असणारे आहेत. आता या 10 मध्ये आणखीन एक सगळ्यात महत्वाचं असणार आहे ते म्हणजे इथं ऍटलिस्ट आउट ऑफ 10 MCQs देअर मस्ट बी 2 न्यूमरिकल्स.
म्हणजे 10 MCQ मध्ये 2 न्यूमरिकल्स असणं अपेक्षित असणार आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. एक उदाहरण आपण घेऊया. उदाहरण असं आहे पहा की द अमंगस द फॉलोइंग द सॉल्युबिलिटी ऑफ विच आयोनिक सॉलिड डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. ऑप्शन्स ए KNO3, बी NaBr, सी KCl असणार आहे, डी Na2SO4. म्हणजे इथं हे 4 पर्याय असणार आहेत. आता तुम्हाला करेक्ट आन्सर लिहिताना तुम्ही काय करणार, क्वेश्चन नंबर 1 आणि सपोज दिस इज क्वेश्चन 3rd आहे, इथं 3rd लिहिणार तुम्ही. आणि याचं तुम्हाला करेक्ट आन्सर जर पाहायचा असेल तर डी वाटतं तुम्हाला, Na2SO4. आणि मग इथं डी हा अल्फाबेट सिलेक्ट केल्यानंतर इथं लिहिणार तुम्ही Na2SO4. म्हणजे ज्यावेळी तुम्ही इतकं लिहाल, हे पण तितकंच महत्वाचं आहे पहा, कारण हे नसेल तर कुठल्या प्रश्नांचं ते उत्तर तुम्ही लिहिलंय म्हणजे इतकं सगळं तुम्हाला अपेक्षित असणार आहे, त्याच वेळी तुम्हाला 1 गुण मिळणार आहे, नाहीतर 0 गुण मिळतो. म्हणजे इथं हे आपण लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. त्या सेक्शन मधून क्वेश्चन नंबर 2, आन्सर द फॉलोइंग. म्हणजे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. इन ऑल देयर आर 8 क्वेश्चन्स, ईच कॅरिंग 1 मार्क. त्यामुळे इथं टोटल 8 मार्क्स लिहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. पण म्हणतानाच असं म्हटलंय आन्सर द फॉलोइंग, म्हणजे इथं तुम्हाला काय अपेक्षित आहे, तर इथं 8च्या 8 प्रश्न कंपल्सरी आहेत. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, ईच कॅरिंग 1 मार्क, and you have to write only answer in single sentence or even 1 digit. म्हणजे 1 अंक असला उत्तराचा तरी चालेल किंवा एखादं वाक्य असलं तरी चालेल. फार डिस्क्रिप्टिव्ह पार्ट यामध्ये अपेक्षित असणार नाही, हे इथं सगळ्यात महत्वाचं असणार आहे. या 1 ते 8 मध्ये एक आपण एखादा प्रश्न असा विचारलाय की राईट द व्हॅल्यू ऑफ 2.303 RT divided by F in Nernst equation. म्हणजे इथं 1 मार्कासाठी विचारले त्यांनी, तर त्यावेळी इथं तुम्हाला असं करावं लागेल की इथं 2.303 RT म्हणजे R ची व्हॅल्यू काय आहे, त्यानंतर टेम्परेचर इन केल्विन किती आहे, फॅरेडे ची व्हॅल्यू काय असणार आहे. यू हॅव टू सबमिट इन युअर माइंड. तुम्ही तुमच्या डोक्यात रफ करा आणि ते उत्तर जे असणार आहे 0.0592 इतकंच अपेक्षित असणार आहे. म्हणजे पेपर तपासणाऱ्याला या प्रश्नांच्या बाबतीमध्ये फक्त आन्सर एवढंच अपेक्षित असणार आहे. ते कोणत्या प्रश्नाचं आहे ते लिहिलं तर त्याला गुण असणारे आहेत. त्यामुळे बाकी सगळं लिखाण करत बसण्यात काहीच अर्थ असणार नाही. यामध्ये 1 ते 8 मध्ये एक न्यूमरिकल असणार आहे 1 मार्काचा, आणि म्हणजे या पद्धतीचा असणार आहे. एक उदाहरण आपण म्हणून घेतलंय. परंतु या क्वेश्चन नंबर 2 मध्ये 1 ते 8 मध्ये तुम्हाला असा प्रश्न दिसणार नाही की डिफाईन असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथं डिफाईन हा प्रश्न येणार नाही, त्या व्यतिरिक्त कुठलाही 1 मार्कासाठी प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. म्हणजे हे खूप महत्वाचं असणार आहे. आता हा सेक्शन बी. सेक्शन बी मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे पहा की अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. टोटल मार्क्स 16 दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 3 to 14 देयर आर 12, इन ऑल देयर आर 12 क्वेश्चन्स. म्हणजे 12 प्रश्न असणार आहेत. आउट ऑफ 12 यू हॅव टू अटेम्प्ट एनी 8. म्हणजे दिलेल्यापैकी तुम्हाला 12 दिले, त्यापैकी 8 तुम्हाला सोडवायचे आहेत. प्रत्येकी 2 गुण असणारे आहेत. आता इथं आपण असा विचार करूया की इथं 2 गुण जे असणारे आहेत ते इथं पेपर सेटरला पूर्ण चॉईस आहे की 2 गुण 2 वेगळ्या युनिट्स वर ते विचारू शकतात किंवा एकाच युनिटवर ते 2 मार्काचा प्रश्न असू शकतो. म्हणजे सिंगल युनिट म्हणजे एक टॉपिक असणार आहे आणि तो 2 गुणांचा असू शकेल, किंवा कॉम्बिनेशन ऑफ 2 डिफरंट युनिट्स आपण म्हणूया. 2 युनिट्स म्हणजे 2 वेगळे युनिट्स एकत्र करून देखील 2 मार्काचा प्रश्न सेट केला जाऊ शकतो. मग त्याचं डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स कसं असणार आहे, म्हणजे स्प्लिटिंग ऑफ मार्क्स म्हणूया. तर स्प्लिटिंग ऑफ मार्क्स म्हणजे दीज आर द पॉसिबिलिटीज.
म्हणजे 1+1 2 असेल किंवा अर्धा करत गेला तरी 2 असेल. न्यूमरिकलच्या बाबतीमध्ये हाफ हाफ आपल्याला जास्त पाहायला मिळतं किंवा 2 मार्काचं स्प्लिटिंग हाफ प्लस 1 असंही असू शकतं. म्हणजे दीज आर द पॉसिबिलिटीज, या पद्धतीच्या त्या असणाऱ्या आहेत असं एकंदरीत तुम्हाला माहित असावं की जेणेकरून तू प्रश्न सोडवताना कुठं गुण तुम्हाला मिळणारे आहेत जास्त हे तुम्हाला समजू शकतं. आता यामध्ये 12 एकूण प्रश्न असणार आहेत, त्यामध्ये 2 न्यूमरिकल्स 2-2 मार्काची तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे इथं 2 न्यूमरिकल्स असणारे आहेत. सेक्शन सी अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे क्वेश्चन नंबर 15 to 26 there are 12 questions. Out of 12 you have to attempt 8 and each carrying 3 marks, so total 24 इथं तुम्हाला पाहायला मिळत आहे. आता इथं पुन्हा 3 मार्कांचा एक प्रश्न असल्यामुळं पुन्हा इथं गुंता निर्माण होऊ शकतो. म्हणजे डिफिकल्टी लेवल वाढताना आपल्याला दिसते. आता ती कशी आहे ते मी सांगतो. सिंगल युनिट म्हणजे एकाच टॉपिकवर किंवा चॅप्टरवर 3 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा कॉम्बिनेशन ऑफ 2 डिफरंट युनिट्स असणार आहेत किंवा कॉम्बिनेशन ऑफ 3 डिफरंट युनिट्स आपण म्हणूया. हे इथं अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन तुम्हाला त्या एका प्रश्नामध्ये पाहायला मिळू शकतं 3 मार्काच्या. मग त्याचं स्प्लिटिंग किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स कसं असणार आहे तर ह्या पॉसिबिलिटीज इथं आपण विचारात घेतलेल्या आहेत. प्रत्येकी 3 डिफरंट युनिट्स असतील तर प्रत्येकी 1-1 मार्क असू शकेल किंवा एकच 3 मार्काचा पण असू शकतो किंवा 2 डिफरंट युनिट्स असतील तर 1+2 3 मार्क असू शकतील किंवा न्यूमरिकल असेल तर त्यामध्ये मात्र इथं अर्धा गुण हा कन्सिडर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे या पद्धतीचं स्प्लिटिंग हे तुम्हाला त्या सेक्शन सी मध्ये पाहायला मिळतं आणि त्यामुळं आपण असं गृहीत धरूया की इफ देर इज अ कॉम्बिनेशन, इफ देर इज अ वन क्वेश्चन which is a combination of 3 different units, one from organic section, second from physical, and third one from applied chemistry. So it becomes very difficult to answer the questions. कारण एका सेक्शन मधून दुसऱ्या सेक्शन मधून परत तिसऱ्या सेक्शन मध्ये जायचं म्हटलं तर इथं तुम्हाला कसरत करावी लागते आणि त्यामुळे असं होऊ शकतं. हे एकदा समजलं तर तशी तुम्हाला मानसिकता तयार करता येते, तशा पद्धतीने परीक्षेची तयारी तुम्हाला करता येते. यामध्ये 12 पैकी 2 न्यूमरिकल्स असणारे आहेत की प्रत्येकी 3 गुण यामध्ये असणारे आहेत. लास्ट सेक्शन ऑफ क्वेश्चन पेपर, अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. 27 ते 31 आहेत, 5 आहेत. सो आउट ऑफ 5 यू हॅव टू अटेम्प्ट 3 इच कॅरिंग 4 मार्क्स, म्हणून 12. म्हणजे इथं तुमच्या लक्षात आलं असेल पा, सेक्शन ए 1 मार्काला, सेक्शन बी 2 मार्काला 1 प्रश्न, सेक्शन सी 1 प्रश्न जो असणार आहे तो 3 मार्काला असेल आणि सेक्शन डी 1 प्रश्न 4 मार्काला आहे. म्हणजे हळूहळू कॉम्बिनेशनची पॉसिबिलिटी ही वाढत जाते आणि वेगवेगळे टॉपिक एकत्र आले तर मग मात्र उत्तर सोडत लिहित असताना अडचण ही निर्माण होऊ शकते. इथं आता आपण बघूया सिंगल युनिट 4 मार्काला, म्हणजे उदाहरणार्थ SN1 SN2 जर विचारलं तर मग ते 4 मार्काला 1 युनिट हे तो प्रश्न त्याच्यावर सेट केला जाऊ शकतो किंवा कॉम्बिनेशन ऑफ 3 युनिट्स 2+1+1 असणार आहे. म्हणजे इथं या पद्धतीचं कॉम्बिनेशन हे आपल्याला पाहायला मिळतं किंवा त्यानंतर कॉम्बिनेशन ऑफ 2 युनिट्स असणार आहे 2+2. म्हणजे ही वेगवेगळी कॉम्बिनेशन्स ही इथं आपल्याला पाहायला मिळतात. आता याचं स्प्लिटिंग कसं असणार आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स आपण म्हणूया. ह्या पॉसिबिलिटी ज्या असणार आहेत त्या एकूण या पद्धतीचं 6 पॉसिबिलिटीज इथं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एक असं करत 4 वेगळे युनिट्स असतील किंवा एकच युनिटवर 4 मार्काचा प्रश्न असू शकतो किंवा 2 युनिटचं कॉम्बिनेशन असेल किंवा 2 युनिटचं कॉम्बिनेशन नंतर 3 युनिटचं कॉम्बिनेशन पण असू शकतं किंवा न्यूमरिकल जर असेल तर हाफ हाफ या पद्धतीने प्रश्न सेट केला जाऊ शकतो. म्हणजे इथं जे 4 मार्काचं स्प्लिटिंग असणार आहे ते कोणत्या पद्धतीनं प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळू शकतं, कारण डिफिकल्टी लेवल जास्त ही सेक्शन डी मध्ये आपल्याला पाहायला मिळते.
आणि त्यामुळं या सेक्शन डी चे प्रश्न सोडवताना खूप काळजी तुम्हाला घ्यावी लागणारी आहे, कारण एकाच प्रश्नामध्ये तुम्हाला वेगवेगळे युनिट्स किंवा टॉपिक्स किंवा चॅप्टर्स हे तिथं पाहायला मिळतायत आणि त्याचा सराव तुमचा होणं अपेक्षित असणार आहे. त्या एकूण 27 ते 31 या 5 प्रश्नामध्ये एक प्रश्न असा असेल की ज्यामध्ये एक न्यूमरिकल 2 मार्कासाठी असणार आहे. म्हणजे तिथं एक कुठला तरी सब क्वेश्चन असेल की ज्यामध्ये एक न्यूमरिकल असणार आहे आणि तो 2 मार्कासाठी असणारा आहे. म्हणजे हे इथं सगळ्यात महत्वाचं असणार आहे. मला वाटतं हे निश्चित तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजलेलं असणार आहे. याचा नीट आपण अभ्यास करणं आवश्यक असणार आहे. यामध्ये असं होतं की बऱ्याच वेळा विद्यार्थी प्रश्नपत्रिकेवर चर्चा करताना न्यूमरिकलचा पार्ट हा थोडासा त्याच्या दृष्टिकोनातून अवघड असल्यामुळं त्याच्यावर चर्चा तो जास्त करताना दिसत नाही. मग चर्चा होते कशाची, तर न्यूमरिकल्स किती मार्काचे असले पाहिजेत किंवा किती जास्त आहेत का कमी, किती मार्काचे. तर इथं 12 ते 15 मार्क साधारणतः न्यूमरिकलसाठी असणारे आहेत, त्यापेक्षा जास्त असणार नाहीत. आणि प्रत्येक सेक्शन मध्ये आता आपण डिस्कशन केलंय त्याप्रमाणे प्रत्येक सेक्शन मध्ये न्यूमरिकल्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामध्ये किती असावेत असा एक अंदाज त्यामध्ये तो दिलेला आहे. परंतु 12 ते 15 मार्कापेक्षा जास्त न्यूमरिकल्स संपूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत, याची काळजी घेतली जाते. हा एक सगळ्यात महत्वाचा भाग तुमच्या दृष्टिकोनातून असणारा आहे. आता सगळ्यात महत्वाचं काय आहे ते आपण इथं बघूया. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे खूप जाणीवपूर्वक यावर मी चर्चा करतोय, कारण जे विद्यार्थी नीट, JEE, MST CET या सारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करतायत, ही खरं तयारी करत असताना खूप पूर्वीपासून करतायत, जोरात करतायत, मन लावून करतायत, पण बोर्ड एक्झामिनेशन कडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र त्यांचा तितकासा चांगला असत नाही असं आपण म्हणूया. म्हणजे बोर्ड एक्झामिनेशन काय, कधी तयारी न करता आपण परीक्षा देऊ शकतो, परंतु इथं असं होतं, अनुभव तुम्हाला सांगतोय की नीट, JEE, MST CET प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये बोर्ड एक्झामिनेशन कडे थोडंसं ते दुर्लक्ष केल्यामुळं ज्यावेळी बोर्ड एक्झामिनेशन, एक उदाहरण तुम्हाला सांगतो घडलेलं आहे की फेब्रुवारी मार्च 2019 ची प्रश्नपत्रिका जी होती ती टफ होती, निकाल कमी लागले. झालं असं की नीट आणि JEE या विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटाईल मिळाले, 98, 99. परंतु बोर्ड एक्झामिनेशनला PCM असेल किंवा PCB ला 300 पैकी 150 गुण मिळणं अपेक्षित असणार आहे. म्हणजे 50% तिथं अपेक्षित असणार आहे. तर हे 50% गुण तिथं मिळू शकले नाहीत आणि ती कंडिशन ते सॅटिस्फाय करू शकले नाहीत आणि त्यामुळं प्रॉब्लेम निर्माण झाला. कारण 12वी बोर्ड एक्झामिनेशन ही क्वालिफाईंग एक्झामिनेशन असणारी आहे, हे आपण विसरता आणि त्यामुळं गुण मिळताना मात्र ती अडचण होऊ शकते आणि असं झालेलं आहे. आणि म्हणून पुन्हा यावर चर्चा करून 2020 ची प्रश्नपत्रिका त्याचं फॉर्मेट बदलण्यात आलं आणि ते थोडंसं सोपं करण्यात आलं. तर ते करत असताना, सोडवत असताना आपल्याला काय करायचं आहे ते बघा. इथं डिफिकल्टी लेवल ऑफ द क्वेश्चन, जो प्रश्न असणार आहे त्या प्रश्नाची लेवल काय असणार आहे, पातळी आपण म्हणूया, काठिण्य पातळी. तर यामध्ये 3 भाग पडतात, इझी असेल, ऍव्हरेज असेल आणि डिफिकल्ट असणारे आहेत. तर एकूण प्रश्नपत्रिका जी असणार आहे ते 98 मार्क्स विथ ऑप्शन असणार आहे, तुम्हाला आता माहित झालेलं आहे. त्यापैकी ऍव्हरेज गुण जे असणारे आहेत हे 49 आहेत, म्हणजे 50% ऍव्हरेज गुण असणार आहेत. म्हणजे मीडियम किंवा ऍव्हरेज टाईपचे क्वेश्चन्स हे एकूण 49 मार्क्सचे असणार आहेत. इझी 29 चे आहेत. म्हणजे ही बेरीज केली तर तुम्हाला पास होणं काहीच अवघड नाही, परंतु मुलं दुर्लक्ष करतात आणि मग बोर्डाची परीक्षा अवघड आहे असं म्हणणं चुकीचं असणार आहे. त्यामुळं आपण ज्या इतर प्रवेश परीक्षांची तयारी करता ती याच टेक्स्टबुकच्या आधारे करता किंवा इतर रेफरन्स बुक, परंतु हा तो बेस आहे हे आपण विसरून चालणार नाही. डिफिकल्ट
जे क्वेश्चन्स असणार आहेत ते ओनली 20 मार्क्स आहेत. म्हणजे 98 मध्ये फक्त 20 मार्काचे प्रश्न असे आहेत की ज्यांची डिफिकल्टी लेवल तुम्हाला जास्त पाहायला मिळते. म्हणजे या पद्धतीचं डिस्ट्रीब्युशन साधारणपणे हे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहे. हे झालं आउट ऑफ 98. पण तुम्हाला सोडवायचं आहे ते ऍक्च्युली 70 मार्काची प्रश्नपत्रिका असणार आहे. मग 70 पैकी इझी जे असणारे आहेत ते इथं 20 मार्क्स असणार आहेत. ऍव्हरेज जे असणार आहेत ते 35 आउट ऑफ 70चा आपण विचार करतोय. आणि डिफिकल्ट जे क्वेश्चन्स असणारे आहेत ते फक्त 15 मार्काचे असणार आहेत. लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे इथं तुम्हाला ह्या दोन्हीची बेरीज जर केली तर हे साधे प्रश्न तुम्हाला सोडवणं फार सोपं जाणार आहे. आणि त्यामुळं तुम्हाला चांगलं स्कोरिंग हे देखील करता येऊ शकतं. आणखीन एक गोष्ट तुम्हाला इथं सांगतोय की एकूण प्रश्नपत्रिका सोडवायची आहे ते 70 गुणांची, पण प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण गुण असणार आहे ते 98 मार्क्स. म्हणजे इथं तुम्हाला 28 मार्काचं विथ ऑप्शन हे तुम्हाला पाहायला मिळतं. त्यामुळं आपण असं गृहीत धरूया की 28 मार्क विथ ऑप्शन तुम्हाला मिळतायत ज्यादा. म्हणजे सिलेक्शन ऑफ क्वेश्चनला तुम्हाला इथं पूर्ण संधी आहे. आणि हे जे 15 मार्क तुम्हाला कोणाला भीती वाटत असेल तर त्याचं सिलेक्शन तुम्ही करा की 28 पैकी 15 मार्क कुठं तुम्हाला हे करता येतील. फक्त क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 म्हणजे सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये एमसीक्यूज आहेत, तिथं 2 न्यूमरिकल्स असणार आहेत आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये 1 न्यूमरिकल असणारा आहे. म्हणजे तिथं 3 गुण असणार आहेत. ते तिथले न्यूमरिकल्स मात्र तुम्हाला कंपल्सरी अटेंड करावे लागणारे आहेत जर तुम्हाला चांगले स्कोर करायचा असेल तर. अन्यथा इकडं तुम्हाला ऑप्शन मिळू शकतात, तुम्ही सिलेक्शन ऑफ क्वेश्चन करू शकता, तुम्हाला तसा पर्याय त्यांनी दिलेला आहे. म्हणजे ही गोष्ट फार डिटेलमध्ये मी सांगत नाही, पण काय सांगायचं आहे मला हे निश्चित तुम्हाला यावरून समजू शकेल असं मला वाटतंय. म्हणजे ही स्लाइड ही खूप महत्वाची आहे. मला वाटतंय आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा आणि त्या पद्धतीनं अभ्यासाला सुरुवात करावी. पुन्हा एकदा सांगतो की हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम किंवा अडचण येणार नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.